नाही। मग आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर तुमच्यासारखा नवरात्र उत्सव एवढ्या सुंदर पद्धतीनं साजरा करणं हा खरा पराक्रम आहे, हा खरा पराक्रम आहे। आणि एकदा जोरदार टाळ्या कार्यकर्त्यांसाठी वाजवा, हा खरा पराक्रम आहे। नाहीतरी गाडी घेणं, बंगला बांधणं, लग्न होणं, बायको करणं, पोरग होणं हा काय पराक्रम नाही। काय काय लोक पोरग झाल्यावर अख्ख्या गावाला फोन करतात, हॅलो मला पोरगा झाला बरं का। तुला एकट्याला झाला का का दुसरं कोणाला होत नाही? अरे बाबा तुला एका टायमाला एक पोरगा झाला, डुकराला वर्षाला 12 होतात, रंग बदलून एकासारखं दुसरं नाही, दुसऱ्यासारखं तिसरं नाही। आणि संसार दुःखाचा आहे, पण तरी पण माणूस संसार सोडत नाही। का नाही सोडत एका मिनिटात तुम्हाला सांगतो। ज्ञानोबारे म्हणतात ना, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू, जीवासी झाला। किंवा तुकोबराय म्हणतात, श्वानासी भोजन दिले पंचामृत, आणि तरी त्याचे चित्त हाडावरी। अहो संसार असा आहे, कुत्र्याला पंच पक्वानाचं जरी ताट दिलं आणि कुत्र्याला हाडाचा वास आला तरी सुद्धा कुत्र हाडाकडे पळणार। कोण पळणार? कुत्र। कोणीकडे पळणार? हाडाकडे पळणार। काय गरज आहे का हाडाकडे पळायची? शाकाहारी जेवण करावं, पण तरी पण हाडाचा वास आला तरी सुद्धा कुत्र कोणाकडे पळणार? म्हणजे मी कुत्र्याचं बोलतोय, दुसरा अर्थ काय लावू नका। संसार दुःखाचा आहे, पण तरी आणि संसारामध्ये कोण सुखी आहे? कोण सुखी आहे सांगा? बोल नका। संसारामध्ये कोण सुखी आहे? मला वाटतं तुम्ही सुखी आहे। कोणी सुखी नाही संसारामध्ये। आता शेतकऱ्याचा हाल बघताय, कोण सुखी आहे संसारामध्ये? नोकरदार म्हणतो परवडत नाही, तिची बायको म्हणते भागत नाही, शेतकरी म्हणतो पाणी नाही, व्यापारी म्हणतो गिराईक नाही, पोरं म्हणतात पाहुणे येत नाही, आली ती देत नाही, दिली ती राहत नाही, राहिलं तिला पोर होत नाही, झालं पोरग नीट निघत नाही, निघले नीट ती 10वी पास होत नाही, झालं 10वी पास त्याला नोकरी लागत नाही, लागली नोकरी त्याला छोकरी मिळत नाही। लग्नाचं लय अवघड झाले आता। आजकाल मुली झालीत कमी, त्याच्यामुळे मुलींना आलंय डिमांड आणि मुलींच्या अन्न आली मार्केट। त्यांना जेवढं मार्केट आहे तेवढं सोन्याला सुद्धा मार्केट नाही। पुरीच्या जाणार, पाहुण्यात जाणार, नाकाची नथ घालणार आणि त्या नथला असा झटका आणि म्हणणार आमची कुठे कोणाला पण दिसत नाही। पोरगा दिसायला सुंदर पाहिजे, त्याला जमीन काढून पाहिजे, त्याला पगार भरपूर पाहिजे, आणि त्याला आईबाप नसले पाहिजेत। आईबाप नसले पाहिजे म्हणताना का वरनं पडलं पोरग खाली। काय तर महिला मंडळांच्या मागण्या झालं काय माहिती आहे का? आणि पोरांनो तुम्हाला पण जरा वाक्य सांगतो नीट ऐका। कष्ट करा, अभ्यास करा, देवाची भक्ती करा, आणि माळकरी म्हणा तरच तुमची लग्न होतील। काय तुम्हाला महिला मंडळ तुम्हाला एक सांगे, नुसतं गाडी बंगला इस्टेट जमीन बघून नुसती पोरगी येऊ नका। अरे भर पोराच्या गळ्यामध्ये माळ असेल, पोरगा कर्तृत्ववान असेल, भले त्याला 3 एकर जमीन असेल, निर्व्यसनी असेल, अशा पोरला तुम्ही पोरगी द्या। आणि महिला मंडळ अशा पोरला जर तुम्ही तुमची जर पोरगी दिली ना, तर तो पोरगा त्याच्या कर्तृत्वाच्या जीवावर 3 एकरची 30 एकर जमीन केल्याशिवाय राहणार नाही। क्वालिटीला किंमत आहे। आणि कीर्तनामध्ये पोरांना सांगणे, पोरांनो जरा अभ्यास करा, कष्ट करा, देवाची भक्ती करा, व्यसन अजिबात करू नका, तरच लग्न होतील। ढाब्यावर जातो, दारू पितो, आई बापाला उलट बोलतो, शिक्षकाला डोळं वाटारतो, शिक्षकाला म्हणतो बाहेर भेट तुझा कार्यक्रमच करतो। अरे बाबा त्याला 1.25 लाख रुपये पगार आला, तुला लिहायला तर येतात का 1.25 लाख रुपये? काच्याचं काय कार्यक्रम? ढाब्यावर जातो, दारू पितो, तोंडात गुटखा, मोटरसायकल जात असताना कुत्र्याला लात मारा घेणार, जाणार चांगल्या कामाला कायम मागं, वाईट कामाला कायम पुढं, देवाची काय भक्ती करणार नाही, कोण काय पुरीचं काय वाटलं काय मोकळा आहे का? पण पोरांनो ऐका, तुमचा भाव तुमचा मित्र समजून कीर्तन ऐका, अभ्यास करा, कष्ट करा, देवाची भक्ती करा, व्यसन अजिबात करू नका। काय मिळतंय व्यसन करून? कसे होते मावळे? मावळ्यांचा जरा आदर्श घ्या। उसाची मुळी हाताने पिळायचे, हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे, असे आपले मावळे होते। त्यामुळं व्यसन अजिबात करू नका। याचं कारण दारू, तंबाखू, बिडी